नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक ॲप्लिकेशन प्रोसेस कशी करावी याबद्दल माहिती घेऊन. विद्यार्थी मित्रांनो, 1 ऑगस्ट 2025ला IBPS क्लर्कच्या जवळपास 10,277 वॅकन्सी ज्या आहे त्या IBPSने वेबसाईटवर डिक्लेअर केल्या आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास त्यामध्ये 1117 वॅकन्सीज आहे. त्या प्लसमध्ये जाऊ शकतात कारण 2 बँका ज्या आहे त्यांनी नॉन रिपोर्ट केलेले विद्यार्थी मित्रांनो. मग ह्या रिक्रुटमेंट आल्यानंतर काही चेंजेस जे आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यामध्ये IBPSने केलेले आहे. मग हे चेंजेस कोणते आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला आज जाणून घ्यायच्या विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम IBPSने काय केलं, त्यांचा जो काही इंटरफेस जो आहे फॉर्म भरण्याचा तो चेंज केला आणि पुन्हा दुसरी एक गोष्ट अशी केली की मोबाईलवरून ॲप्लिकेशन करण्यासाठी सुद्धा काय केलं, तुम्हाला चान्स दिला विद्यार्थी मित्रांनो. नंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक डाऊट्स आहे की फॉर्म भरण्या रिलेटेड. आज तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातील जे काही डाऊट्स असतील ते सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर करून देणार आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की कम्प्युटर लिटरसी सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरताना अपलोड करायचं आहे का? तर या प्रश्नाचं आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कम्प्युटर सर्टिफिकेट या ठिकाणी फॉर्म भरताना अपलोड करायचं नाहीये. फक्त तुम्हाला नॉलेज आहे की नाहीये हे तिथे सांगायचं आहे. पण जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे ते त्या ठिकाणी शो करायचं आहे. नंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे कास्ट सर्टिफिकेटचा. ओके, की कास्ट सर्टिफिकेट जे आहे आपलं 1 एप्रिल 2025 नंतरचं काढलेलं असावं. त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचंय का फॉर्म भरताना? नाही. फक्त जेव्हा तुम्ही समजा सिलेक्ट होणार आहात त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कास्ट सर्टिफिकेट जे आहे 1 एप्रिल 2025 नंतरचं तुम्हाला शो करावं लागणार आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नंतर कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे, नंतर काय बदल झालेले आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप आज या ठिकाणी क्लिअर करून देणार आहोत. त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. बघितल्यानंतर हक्काचा लाईक करायचा आहे आणि जे जे विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यामध्ये अडचण निर्माण होते त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आज तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून दाखवणार आहे. कंप्लीट करून दाखवतो पूर्ण प्रोसेस. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1/8/2025 पासून म्हणजे आज 7 तारीख आहे, अजून 14 दिवस तुमच्या हातामध्ये फॉर्म भरण्यासाठी. म्हणजे 1/8/2025 पासून ऍप्लिकेशन चालू झालेले आहे. ओके, लास्ट डेट किती आहे तर 21/8/2025 आहे. नंतर या ठिकाणी पेमेंटची सुद्धा लास्ट डेट आणि प्रिंटिंग जे आहे ऍप्लिकेशन प्रिंटिंगची सुद्धा लास्ट डेट जी आहे, ऍप्लिकेशन प्रिंट लास्ट डेट प्रिंटिंग युअर ऍप्लिकेशन ती आहे 5/9/2025 आणि ऑनलाईन फी ची जी आहे ती 21/8/2025 लास्ट डेट आहे. 21/8/2025 नंतर तुम्हाला 2 ते 3 दिवस जे आहे तुमचा फॉर्म एडिट करण्यासाठी टाइम दिला जाईल, हे लक्षात ठेवा. पण एडिटिंगचा जो काही फीस आहे तो फीस तुम्हाला पे करावा लागेल. तो फीस जो आहे तो असेल 200 रुपये. त्याकरता फॉर्म भरताना अगोदर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघून घ्या. काळजीपूर्वक जो आहे तो फॉर्म भरा. चूक होऊ देऊ नका, मिस्टेक होऊ देऊ नका. मिस्टेक झाली तर तुम्हाला 200 रुपये एक्स्ट्रा लागतील, हे लक्षात ठेवा. प्रत्येक कॅटेगरीसाठी SC ST OBC नंतर EWS आणि जनरल कॅटेगरीची. ओके, मग आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचंय. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. जेव्हा तुम्ही डेस्कटॉपवर फॉर्म भराल किंवा मोबाईलवर फॉर्म भराल तर तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन आणि पुन्हा लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेट्स. ओके, जर तुम्ही नवीन असाल, समजा तुम्ही आता रजिस्टर केलेलं नाहीये तर तुम्हाला काय करायचं, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे तर लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेट्स याच्यावर क्लिक करायचंय आणि त्या ठिकाणी तुमचा जो काही रजिस्टर नंबर आहे तो नंतर पासवर्ड तुम्हाला मिळाला असेल तुमच्या मोबाईल नंबरला किंवा तुमच्या मेल ID ला तो टाकायचा आहे आणि जो काही समजा कॅप्चा आहे तो टाकायचा आहे. त्या पुढे तुम्हाला फॉर्म जो आहे तो पुन्हा पुढे कंटिन्यू करेल. पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं, या ठिकाणी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन केलेले नाहीये विद्यार्थ्यांनी, त्या ठिकाणी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे, या महत्त्वाच्या डेट्स आहे आणि सुरुवात करायचं आहे ऍप्लिकेशन जिथं इथं करायचं आहे आणि रजिस्टर केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिअर आहे. चला पुढे. मग बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे, आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी
आपल्याला फॉर्म भरताना या 5-6 फॉर्मॅटमधून जायचं आहे. यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन असेल, फोटो अँड सिग्नेचर असेल, डिटेल्स असेल, नंतर प्रिव्ह्यू असेल, अपलोड असेल आणि लास्टला पेमेंट. ओके, या 5-6 एरियामधून आपल्याला जायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर किंवा 10वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीनं आपलं नाव आलेलं आहे त्याच पद्धतीनं इथे आपलं फर्स्ट नेम टाकायचंय. नंतर या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म नेम करायचे. काय करायचंय, इथे फर्स्ट नेम 10वीच्या मार्कशीटनुसार, नंतर इथे सुद्धा कन्फर्म फर्स्ट नेम 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला टाकायचं आहे. डॉक्युमेंटमध्ये काही चेंजेस असेल तर पुढे तुम्हाला विचारलेलं आहे. नंतर पुढे बघा, या ठिकाणी मिडल नेम जो आहे आपल्या वडिलांचं टाकायचंय. नंतर इथे सुद्धा कन्फर्म करायचंय त्याला. नंतर लास्ट नेम जे आहे आपलं सरनेम टाकायचंय आणि इथे सुद्धा त्याला कन्फर्म करायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर या ठिकाणी तुमचं फुल नेम दिसेल या ठिकाणी. ओके, मग समजा आपण या ठिकाणी सुरुवातीला इथे आपण विवेक घेतला, नंतर इकडे कन्फर्म केलं विवेकला, नंतर इकडे मिडल नेमला महेश घेतला, या साईडला महेश त्याच्या वडिलांचं नाव, नंतर लास्ट नेम जे आहे आईरे आणि इकडे सुद्धा लास्ट नेम आईरे. मग या ठिकाणी तुम्हाला दिसेल विवेक महेश आईरे. ओके, पुढचा मुद्दा येतो तुमचा मोबाईल नंबरचा. ओके, जो काही मोबाईल नंबर आहे तुमचा परमनंट मोबाईल नंबर टाका. जो काही चेंज करणारा मोबाईल नंबर आहात तुम्ही तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकू नका. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन प्रोसेस किंवा ही 1 वर्षाची प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला जो मोबाईल तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरताना टाकणार आहात मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर चेंज झाला नाही पाहिजे. कारण इथून पुढचं कम्युनिकेशन जे आहे तुमच्यासोबत मोबाईल नंबरवर आणि तुमच्या मेल आयडीवर होणार आहे. त्यामुळे मेल आयडी आणि मोबाईल नंबर जो आहे जो चेंज होणार नाही तोच मोबाईल आणि ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी पुट करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तुमचा परमनंट मोबाईल नंबर टाकायचा आहे, इथे त्याला कन्फर्म करायचंय आणि या ठिकाणी आपला अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपल्या वडिलांचा किंवा आपल्या भावाचा किंवा बहिणीचा किंवा फॅमिली मेंबर मधला कोणाचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर हे झालं मिडल, लास्ट नेम आणि मोबाईल नंबरच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग ईमेल आयडी आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. तर ईमेल आयडी जो आहे जो परमनंट ईमेल आयडी तो आपल्याला इथे टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी डोमेन नेम तुम्हाला काय करायचंय, सर्च करायचंय. तुमचं जीमेल असेल, रेडिपमेल असेल किंवा याहू असेल हे या ठिकाणी सर्च करायचंय आणि या ठिकाणी कन्फर्म ईमेल आयडी तुमचा येऊन जाईल. नंतर या ठिकाणी काय करायचंय, हा सिक्युरिटी कोड तुम्हाला टाकायचा आहे. सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचंय. तर पुढचा इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. पुढे तुम्हाला स्कॅन अँड कॅप्चर फोटो या ठिकाणी तुम्हाला येईल. मग तुम्हाला काय करायचंय, तुमचा फोटो जो आहे तो 20 KB ते 50 KBच्या दरम्यान तुम्हाला स्कॅन करून एक फाईल बनवून ठेवायची आहे JPG फॉर्मॅटमध्ये. ओके, आणि तो फोटो जो आहे लेटेस्ट फोटो तुम्हाला स्कॅन करून काय करायचं आहे, त्या ठिकाणी 20 KB ते 50 KBच्या दरम्यान या ठिकाणी फाईल चूज करायची आहे आणि इथे अपलोड करायचं आहे. काही मिस्टेक असेल तर या ठिकाणी रेड सिग्नल तुम्हाला दाखवला जाईल. ओके, आणि फोटो शुड बी क्लिअर व्हिजिबल इन द ॲडजस्टंट बॉक्स. ओके, तो जो फोटो आहे तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुम्ही अपलोड केल्यानंतर. ओके, अपलोडेड इमेज. नंतर आपल्याला एक वेब कॅमेरानुसार काय करायचंय, जो की तुमचा लॅपटॉपचा वेब कॅमेरा असेल किंवा मोबाईलचा वेब कॅमेरा असेल याला परमिशन द्यायची आहे की तुम्हाला वेब कॅमला परमिशन द्यायची आणि लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. या ठिकाणी कॅप्चर फोटोवर क्लिक करायचं आहे किंवा क्लिक हिअर टू स्कॅन. ओके, स्कॅन किंवा टू कॅप्चर द फोटो वाय मोबाईलद्वारे तुम्हाला घ्यायचा असेल तर इथं क्लिक करायचंय आणि जर तुमचा लॅपटॉपद्वारे घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करायचे कॅप्चर फोटो. ओके, कॅप्चर फोटो क्लिक केला की तुमचा लाईव्ह कॅप्चर फोटो जो आहे तो या ठिकाणी दिसतोय. ओके, तुमचा लाईव्ह कॅप्चर फोटो. ओके, हे क्लिअर झाल्यानंतर पुढचा इंटरफेस तुमच्या समोर असा येतो की तुमची साइन जी आहे. ओके, स्कॅन सिग्नेचर तुम्हाला काय करायचंय, एक कोरा कागद घ्यायचा आहे. त्या कोरा कागदावर स्वतःची साइन जी आहे ब्लॅक पेन मध्ये करायची आहे. ब्लॅक पेन वर केल्यानंतर त्याची जी साईज आहे साधारणतः 10 ते 20 KBच्या दरम्यान ठेवायची आहे आणि 10 ते 20 KBच्या दरम्यान ती फाईल जी आहे ती या ठिकाणी चूज करायची आहे आणि ती अपलोड करायची आहे. ओके, अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा मुद्दा आणि हा मुद्दा या ठिकाणी एक बॉक्स दिसेल. या बॉक्सच्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. इथे सुद्धा आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड फोटो अँड ऑल्सो ॲग्री टू अबोव मेन्शन नोट. ओके, जी की नोट आहे त्याला मी ॲग्री आहे आणि जो फोटो मी अपलोड केला तो माझाच आहे. नंतर इथे सुद्धा आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर अँड ऑल्सो ॲग्री टू अबोव मेन्शन नोट. म्हणजे जे की सिग्नेचर मी अपलोड केलेली आहे
ती माझीच आहे आणि जी की नोट्स या ठिकाणी दिलेली आहे त्याला मी ॲग्री आहे आणि जे काही समजा तुम्ही सिग्नेचर करणार आहे ती सिग्नेचर पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये चालणार नाही. ओके, कॅपिटल लेटरमध्ये चालेल का? नाही. आणि शक्यतो जे की समजा तुमचा व्हाईट पेपर आहे तर व्हाईट पेपरवर ब्लॅक पेननं काय करा, सिग्नेचर करा विद्यार्थी मित्रांनो. नंतर जे डिक्लेरेशन असणार आहे ते सुद्धा काय करा, एकतर व्हाईट पेपरवर तुम्ही काय करा, ब्लॅक पेननं तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंग मध्येच लिहा. ओके, दुसरा पेन वापरू नका. ओके, मग या ठिकाणी कन्फर्म इथे क्लिक करायचंय, इथे सुद्धा क्लिक करायचंय आणि नेक्स्ट वर क्लिक करायचंय. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा इंटरफेस जो आहे फॉर्मचा तो अशा पद्धतीने दिसेल. तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, तुमच्या कॅटेगरीचा डिटेल्स आणि बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे. काय करायचंय, कॅटेगरीचं डिटेल्स आणि बेसिक इन्फॉर्मेशन. मग या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये काय काय येईल बघा, तर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी चूज करायची आहे. जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी, एसटी यापैकी तुमची ज्या काही कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात ती कॅटेगरी या ठिकाणी चूज करायची. कॅटेगरी चूज केल्यानंतर एकदा कॅटेगरी चूज केली आणि फॉर्म तुमचे सबमिट झाला, पैसे पे केले, तर तुमची कॅटेगरी तुम्हाला चेंज करता येणार नाही. हे लक्षात ठेवा. तेव्हा कॅटेगरी जेव्हा तुम्ही चूज करता त्यावेळेस एकदम काळजीपूर्वक 100% कॉन्सन्ट्रेशन देऊन कॅटेगरी जी आहे ती काय करा, चूज करा विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढे तुम्हाला सांगितलं आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ 40% अँड अबो. आता जे लोक समजा डिसेबल आहे, जे समजा अंध, अपंग किंवा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, हात गेलेला आहे, पाय गेलेला आहे, त्या विद्यार्थ्यांची ही माहिती विचारलेली आहे. तर असेल तर यस करा या ठिकाणी, नसेल तर नो करा. ओके, नंतर पुढची इन्फॉर्मेशन असेल तर पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला डिसेबल बद्दल भरायची आहे आणि नसेल तर काय करायचंय, नो करायचंय. नो केल्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरण्याची गरज नाहीये. ओके, चला मग आता पुढचा इंटरफेस जो आहे, जो पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी आहे. जो रेग्युलर कॅन्डिडेट ज्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये, जो सक्षम आहे समजा हाता पायामध्ये, डोळ्यामध्ये, कानामध्ये, ओके, त्या विद्यार्थ्याला ही इन्फॉर्मेशन भरण्याची गरज नाहीये. ज्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, कोणाचा डोळा, कोणाचा अपंग आहे, कोणी हात गेलेला आहे, कोणा पाय गेलेला आहे, कोणी अंध आहे, ओके, तर या विद्यार्थ्यांनी काय करायची आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन भरायची आहे. आणि जे विद्यार्थी डिसेबल नाहीये त्या विद्यार्थ्यांनी ही इन्फॉर्मेशन भरायची नाहीये. त्या ठिकाणी काय करायचंय, नो करायचंय. क्लिअर आहे? तर ही इन्फॉर्मेशन जी आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, जे विद्यार्थी नाहीये त्यांनी काय करायचं, नो करायचंय आणि जे असतील तर त्यांनी यस यस करायचंय. तुम्हाला कंपल्सरी टाइम पाहिजे असेल, स्क्राइब पाहिजे असेल, अशी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी विचारलेली आहे. तुम्हाला वेदर यू डोमिनंट रायटिंग हँड इज अफेक्टेड असेल तर यस करा. आर यू सफरिंग फ्रॉम सेरेब्रल प्लासी, युअर रायटिंग स्पीड इज अफेक्टेड असेल तर यस, नसेल तर नो. नंतर पीडब्ल्यूडी गाईडलाईन इलिजिबल यूज कंपल्सरी टाइम ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन, जर तुम्हाला जास्त टाइम पाहिजे असेल तर यस करा, नसेल तर नो. नंतर डू यू नीड कंपल्सरी टाइम ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन, तुम्हाला जास्त टाइम लागत असेल तर यस करा, नसेल तर नो. ओके, तर ही सर्व इन्फॉर्मेशन कोणासाठी आहे, जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी. ओके, व्यवस्थित वाचून घ्या पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटने आणि या ठिकाणी यस किंवा नो ला तुम्हाला काय करायचंय, आन्सर द्यायचंय आणि फॉर्म पुढे भरत जायचं आहे. ओके, चला रिलीजन, या ठिकाणी रिलीजन आपल्याला चूज करायचं विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला रिलीजन टू विच यू बिलॉंग, या ठिकाणी तुम्हाला रिलीजन दाखवलं जाईल. हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल. ओके, तर तुमचा जो काही धर्म असेल तो धर्म या ठिकाणी काय करायचा, सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुम्हाला विचारलं डू यू बिलॉंग टू रिलीजन मायनॉरिटी कम्युनिटी, तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटी मधून येता का, असेल तर यस करा. ओके, नसेल तर नो करा. ओके, नंतर वेदर सर्विंग गव्हर्नमेंट क्वासी गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरिंग इन्क्लुडिंग नॅशनलाइज बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, तुम्ही सर्व्हिस करत आहात का गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. ओके, असेल तर यस, नसेल तर नो. आर यू एक्स सर्व्हिसमन, जे की समजा आर्मीमधून रिटायर झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला विचारलाय क्वेश्चन की तुम्ही एक सर्व्हिसमन आहात का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. डिसेबल एक्स सर्व्हिसमन आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके, आता जे रेग्युलर कॅन्डिडेट आहेत त्यांनी सरळ सरळ नोच करायचे. ओके, जे असतील त्यांनी काय करायचंय, यस करायचे. नो केल्यानंतर खालची इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. आर यू डिपेंडेंट ऑन सर्व्हिसमॅन किल इन ऍक्शन, ओके, तुम्ही डिपेंडंट आहात का, नसेल तर नो, असेल तर यस. ओके, हे सगळं कोणासाठी आहे, एक्स सर्व्हिसमॅन साठी. या ठिकाणाहून जवळपास इथपर्यंत एक्स सर्व्हिसमॅनचा हा मुद्दा येतो, लक्षात ठेवा. नंतर खाली विचारलं आर यू सिकिंग रिलॅक्सेशन अंडर विडो डायव्हर्स वुमेन ज्युडिशियल सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड अँड हु आर नॉट रिमॅरिड. ओके, आता ज्या महिला समजा डायव्हर्स वुमेन आहे
किंवा त्यांचं वुमेन ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड, ओके, ज्या हजबंड पासून वेगळ्या झालेल्या आहे यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे. जर अशा महिला असतील तर त्यांनी यस करा, नसेल तर काय करा, नो करा. ओके, तर हा मुद्दा लक्षात ठेवा. नंतर पुढे कॉमन रिटन एक्झाम्सचे अटेम्प्ट तुम्ही किती दिलेले आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. आणि काही दिवसापूर्वी अप्रेंटिसशिपचे ज्या काही नोटिफिकेशन आलेल्या होत्या, IBPS क्लर्क असेल, SBI क्लर्क असेल, SBI अप्रेंटिसशिप असेल, आणि सर्व नॅशनलाइज बँकेने अप्रेंटिसशिपची काय केलेली आहे, नोटिफिकेशन काढलेली आहे. आणि जे काही समजा इन्शुरन्स सेक्टर आहे त्यांनी सुद्धा अप्रेंटिसशिपची काय केलेली होती, रिक्रुटमेंट काढली होती मागच्या काही दिवसापूर्वी. ओके, तर या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी सुद्धा काय केलेलं आहे, काही गोष्टी ज्या आहेत त्या राखीव ठेवलेल्या आहे, लक्षात ठेवा. ओके, तर मग आता CW कॉमन रिटन एक्झाम अटेम्प्ट. ओके, तुम्हाला विचारतात हॅव यू अपियर फॉर CW CRP फॉर क्लिनिकल कस्टमर सर्व्हिस असोसिएट केडर अर्लियर. तुम्ही अगोदर अप्लाय केलेलं आहे का क्लेरिकल पोस्टला? असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असेल त्याची तर यस करा, भरून टाका. जर नसेल तर नो करून टाका, सरळ सरळ, हे लक्षात घ्या. ओके, नंतर हाऊ मेनी अटेम्प्ट, किती अटेम्प्ट दिलेले तुम्ही, 2 दिलेले, 3 दिलेले, 4 दिलेले, 5 दिलेले, अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन टाका. मग या ठिकाणी काय करा, सिलेक्ट करा कोणती एक्झाम तुम्ही दिली. IBPS क्लर्क सेकंड दिली, थर्ड दिली, 4 दिली, 5 दिली, 6 दिली, 7 दिली, 8 दिली, ते जे असेल ते या ठिकाणी काय करायचंय, तुम्हाला चूज करायचं या ठिकाणी आणि त्याला इन्फॉर्मेशन भरायची. मग सर मी दिलेली आहे परंतु माझ्याजवळ इन्फॉर्मेशन नाहीये, तर नाहीये सोडून दे विषय. काय कर, सरळ सरळ मी नो कर, नाही दिली म्हणून. ओके, त्याचं टेन्शन घेऊ नको. ओके, सिलेक्ट मल्टिपल CW आर क्लर्क CSM अटेम्प्ट प्लीज ओव्हर द कंट्रोल की. तुम्हाला जास्तीत जास्त समजा काही लोकांनी दिलेलं आहे तर कंट्रोल की क्लिक करायचंय आणि त्याच्यावर काय करायचंय, सिलेक्ट करायचंय. ओके, नंतर आर यू ट्रेन अप्रेंटिस ऑफ एनी पार्टिसिपेटिंग पब्लिक सेक्टर बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एनी अदर BF. जर असेल तुम्ही अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट घेतलेलं तर यस करा, नसेल तर नो करा. ओके, मग या ठिकाणी कोणत्या बँकेची अप्रेंटिसशिप तुम्ही कंप्लीट केलेली 1 वर्षाची, पब्लिक सेक्टर 12 बँक आहे आणि इतर BFS असेल समजा तर या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. नंतर या ठिकाणी तुमचा टाइम टाकायचा आहे, तुमचा अप्रेंटिसशिप असेल तर तो किती महिन्याचा, किती दिवसाचा आणि किती वर्ष तुम्ही केलेला आहे, ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. नंतर पुढे सांगितलं डिड यू रजिस्टर ऑन नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम, नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम आणि पोर्टल बिफोर अप्लाइंग फॉर अप्रेंटिसशिप इन द बँक और BFS सेक्टर. ओके, तर केला असेल तुम्ही अप्लाय तर यस करा, नसेल तर नो करा. ज्यांचे अप्रेंटिसशिप चालू आहे त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडे अप्रेंटिसशिप नाहीये त्यांनी नो करायचं सरळ सरळ या ठिकाणी, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम, नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम, एनरोलमेंट नंबर. आता ज्यांच्याकडे असेल त्यांनी टाकायचं आहे, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी सोडून द्या. ओके, जे रेग्युलर कॅन्डिडेट आहेत त्यांनी एक इन्फॉर्मेशन भरायची गरज नाहीये. ओके, नंतर आता या ठिकाणी कोणत्या राज्याला अप्लाय करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. ओके, तुम्ही महाराष्ट्रातून बिलॉंग करता तर महाराष्ट्रासाठीच अप्लाय करा, कारण पुढे चालून जे आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे. ज्या राज्याची तुम्हाला लँग्वेज लिहिता येते, वाचता येते, बोलता येते, समजते त्याच राज्यातून अप्लाय करायचंय तुम्हाला, हे लक्षात ठेवा. कारण भविष्यात तुमची LPD घेतला जाणार आहे, त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. ओके, नॅशनॅलिटी काय करायचंय, इंडियन. या ठिकाणी काय टाकायचंय, इंडियन टाकायचंय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. नंतर वॅकन्सीज ऑफ स्टेट यू आर अप्लाइंग फॉर, कोणत्या राज्यासाठी तुम्ही अप्लाय करता या ठिकाणी तुम्हाला राज्य दाखवले जाईल. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटका, तामिळनाडू. या ठिकाणी तुम्हाला ज्या राज्याची ऑफिशियल लँग्वेज म्हणजे जी काही लोकल लँग्वेज तुम्हाला येते त्याच राज्यातून तुम्हाला अप्लाय करायचे. या ठिकाणी मग आपण कुठून अप्लाय करणार, महाराष्ट्रातून. कुठून, महाराष्ट्रातून. मग या ठिकाणी स्टेट कोड येईल महाराष्ट्राचा. ओके, नंतर ऑप्टेड लँग्वेज फॉर लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी. जर महाराष्ट्र तुम्ही या ठिकाणी चूज केलं तर महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज येते ती कोणती येते, मराठी. कोणती, मराठीची तुम्हाला या ठिकाणी लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल. मग या ठिकाणी बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं, आय आर बी डिक्लेअर दॅट आय एम प्रोफिशियंट इन रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, अंडरस्टँडिंग and the above opted specific local language of the state or union territory applied for. मी ज्या राज्याला अप्लाय केलं त्या राज्याची लोकल लँग्वेज मला वाचता येते, लिहिता येते, बोलता येते आणि समजते. या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचं आहे. ओके, नंतर आता पुढे तुम्हाला विचारलं डू यू हॅव 10 स्टँडर्ड और अबोव मार्कशीट सर्टिफिकेट एव्हिडन्सिंग हॅव्हिंग अ स्टडीड अबोव ऑप्टेड स्पेसिफाईड लोकल लँग्वेज. 10वीला तुमची जे की समजा लोकल लँग्वेज महाराष्ट्राची मराठी होती का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके, I will submit 10th or above standard mark sheet certificate evidence having a studied above opted specified
लोकल लँग्वेज ॲट दॅट टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस मी काय करेल, मी 10वीला मराठी होतं माझं किंवा 12वीला मराठी होतं हे मी काय करेल, शो करेल. ओके, मग ज्यांचं आहे समजा 10वी किंवा 12वीला मराठी किंवा लोकल लँग्वेज, त्यांना लोकल लँग्वेजची टेस्ट देण्याची गरज नाही. ज्यांचं नाहीये त्यांनाच लोकल लँग्वेजची टेस्ट देण्याची गरज आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आय अंडरस्टँड दॅट आय विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो लोकल लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्ट आफ्टर मेन एक्झामिनेशन प्रोव्हिजनल अलॉटमेंट विच विल बी क्वालिफाइंग इन नेचर. इन केस ऑफ फेल्युअर टू क्वालिफाय द रेस्ट आय विल नॉट बी ऑफर्ड अपॉइंटमेंट अँड विल बी डिस्क्वालिफाईड फ्रॉम द प्रोसेस. त्यांनी सांगितलं की मी समजतोय की जे की समजा ही टेस्ट होणार आहे लोकल लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्ट, यामध्ये मेन्स एक्झामच्या नंतर होणारी ती क्वालिफाईंग असेल, परंतु तुम्ही क्वालिफाय नाही झाला तर तुमचं सिलेक्शन जे आहे ते काय होईल, डिस्क्वालिफाय केल्या जाईल. पण महाराष्ट्रातील राहताय तुम्ही तर महाराष्ट्रातूनच फॉर्म भरा, इतर राज्यातून फॉर्म भरू नका. जी राज्याची लँग्वेज आपल्याला येत नाही त्या राज्यातून फॉर्म टाकू नका, कारण भविष्यात LPT जे आहे स्ट्रिक्ट होऊ शकते, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. विनाकारण फालतू पुन्हा प्रॉब्लेम मध्ये येऊ नका, हे लक्षात ठेवा. ओके, नंतर सेंटर ऑफ प्री एक्झामिनेशन प्रिफरन्स. ओके, तुम्हाला 2 सेंटर प्री एक्झामचे सेंटरचे प्रिफरन्स द्यायचे. या ठिकाणी आपल्याला जवळ जे आहे ते आहे नाशिक, आपलं नाशिक टाकायचंय. नंतर दुसरा सेंटरचा प्रिफरन्स द्यायचा आहे तुम्हाला, एक तर धुळे जवळ आहे, नाहीतर मुंबई जवळ आहे, ठाणे जवळ आहे, नंतर आपल्याला संभाजीनगर सुद्धा जवळ आहे, तर हे सुद्धा तुम्ही टाकू शकता या ठिकाणी. नंतर मेन्स एक्झामला सुद्धा तुम्हाला 2 प्रिफरन्स द्यायचे आहे. पहिला नाशिक द्यायचा आहे आणि दुसरा धुळे किंवा मुंबई, ठाणे किंवा संभाजीनगर. याच्यामधून तुम्ही प्री आणि मेन्स एक्झामला प्रिफरन्स देऊ शकता. क्लिअर आहे? तर हे झालं अप्लाय स्टेट. नंतर आपली लोकल लँग्वेज आणि एक्झाम सेंटर कोणते चूज करायचे आहे याबद्दल मी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. मग आता इथे ID प्रूफ जे टाकणार आहे तुम्ही, मीडियम ऑफ पेपर काय असणार आहे, डेट ऑफ बर्थ कशानुसार टाकायची आहे याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे तुम्हाला. आय इंटेंड टू ब्रिंग द फॉलोइंग ID व्हेन अपिअरिंग फॉर द एक्झामिनेशन. आय कन्फर्म माय नेम ऑन दिस ID. ओके, या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की जे की समजा या ठिकाणी बघा तुम्हाला सांगितलं की जे की समजा तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ID प्रूफ तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. ज्या ठिकाणी आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, नंतर बँक पासबुक असेल, जे की समजा तुम्ही इथे इन्फॉर्मेशन टाकणार आहात त्याचा नंबर जो आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, ID प्रूफ नंबर. ओके, ID प्रूफ नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी ID प्रूफ नंबर टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी ID प्रूफ सिलेक्ट करायचे, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, नंतर बँक पासबुक असेल, मतदान कार्ड असेल, जे काही असेल ते टाका आणि या ठिकाणी तुम्हाला त्याचा नंबर टाकायचा आहे, मॅक्झिमम 100 अल्फान्यूमेरिक नंबर्स. नंतर काइंडली इंडिकेट मीडियम ऑफ पेपर आऊ यू वुड लाईक द पेपर टू बी प्रेझेंटेड टू यू. ओके, आता तुम्हाला इथे पेपर कोणत्या लँग्वेज मध्ये उपलब्ध पाहिजे IBPS क्लर्कचा, तर तुम्हाला 3 ऑप्शन या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी 3 ऑप्शन कोणकोणते येणार आहे, इंग्लिश कंटिन्यू सोबत असणार आहे. पहिला ऑप्शन तुम्हाला इंग्लिश हिंदी असेल, दुसरा ऑप्शन तुम्हाला इंग्लिश मराठी असेल, तिसरा ऑप्शन तुम्हाला इंग्लिश कोकणी असेल. तुम्हाला कोणत्या लँग्वेज मधून पेपर द्यायचा आहे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला इंग्लिश हिंदीमध्ये पेपर द्यायचा आहे का इंग्लिश मराठीमध्ये पेपर द्यायचा आहे का इंग्लिश कोकणीमध्ये पेपर द्यायचा आहे, हे तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. ओके, तर हे तुम्हाला व्यवस्थित समजून व्यवस्थित मीडियम ऑफ एक्झामिनेशन चूज करायचे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? नंतर पर्सनल डिटेल्स तुम्हाला टाकायची आहे. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुमची 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे पुट करायची आहे, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार, हे लक्षात ठेवा. ओके, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार डेट ऑफ बर्थ तुम्हाला प्रूफ इथे पुट करायची आहे. या ठिकाणी ID प्रूफ, नंतर मीडियम ऑफ पेपर आणि डेट ऑफ बर्थचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मी क्लिअर केला. ओके, चला पुढे काय आपल्याला काय क्लिअर करायचंय, जेंडर, नंतर मॅरिटल स्टेटस, नंतर आधार, नंतर पॅन नंबर, याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन सांगायची. या ठिकाणी जेंडर तुम्हाला काय करायचंय, फिक्स करायचं मेल फिमेल. ओके, नंतर मॅरिटल स्टेटस जे आहे, मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड, नंतर विडो असेल तर विडोवर, नंतर डायव्हर्स, नंतर ज्युडिशियस सेपरेटेड. नंतर इथे आधार कार्डचा नंबर जो आहे तुम्हाला टाकायचा आहे. नंतर इथे कन्सेंट टू आधार व्हेरिफिकेशन, या ठिकाणी तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन साठी मान्यता द्यायची असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर या ठिकाणी तुमचा पॅन कार्ड नंबर जो आहे तो टाकायचा आहे. ओके, पॅन नंबर टाकायचा आहे. नंतर जर तुम्ही समजा जुळे भाऊ किंवा बहीण असतील तर या ठिकाणी यस करा किंवा नसेल तर नो करा. ओके, नो केल्यानंतर खालची इन्फॉर्मेशन भरण्याची गरज नाही आपल्याला इथपर्यंत. नंतर खाली फादर्स नेम टाकायचंय, आपल्या वडिलांचं नाव. नंतर या ठिकाणी
नंतर या ठिकाणी वडिलांचं नाव, या ठिकाणी आईचं नाव आणि या ठिकाणी जे आहे स्पाऊस नेम टाकायचं आहे. ओके, लक्षात आलंय? ओके, चला पुढे. मग पुढचा मुद्दा येतो करस्पॉन्डंट ॲड्रेसचा आणि परमनंट ॲड्रेसचा. ओके, करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणजे तुम्हाला संपर्क साधण्यासाठी आणि परमनंट ॲड्रेस म्हणजे जो बदलणार नाहीये, तुम्ही लास्ट पर्यंत तिथे असणार आहे असा तो परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. तर या ठिकाणी करस्पॉन्डंट ॲड्रेस तुमचा संपर्क साधण्यासाठी तो टाकायचा आहे. आता जे विद्यार्थी समजा रूम करून राहतात नाशिकमध्ये, त्यांनी साकार एज्युकेशनचा करस्पॉन्डंट ॲड्रेस टाकला तरी चालतो आणि जो परमनंट आहे समजा तुमचा गावाकडचा जो काही परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. किंवा तुम्हाला दोन्ही सुद्धा सेम टाकायचा असेल तर या ठिकाणी जो टाकला करस्पॉन्डन्स मध्ये तोच काय करायचा आहे, खाली सुद्धा परमनंट मध्ये या ठिकाणी सेम ॲज अ ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स या ठिकाणी क्लिक करायचं आणि पुढे जायचं आहे. आणि या ठिकाणी चूज द ॲड्रेस फॉर जीएसटी इन्व्हॉइसिंग या ठिकाणी काय करायचं, कोणता परमनंट किंवा करस्पॉन्डन्स हे क्लिक करायचं आणि पुढे जायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग पुढे ऍप्लिकेशन फीस जे आहे किती आहे, 850 रुपये जनरल ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी, आणि जे काही समजा SC ST कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 175 रुपये. किती? 175. मग या ठिकाणी व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय. मग सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी तुमची दाखवली जाईल. तुम्ही जी फिल केलेली आहे ती इन्फॉर्मेशन, काही मिस्टेक असेल तर त्या ठिकाणी रेड अलर्ट तुम्हाला दिला जाईल. ती पुन्हा तुम्हाला काय करायचंय, फिल करायची आहे आणि पुढे जायचे आणि या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट वर जायचे. ओके, सेव्ह आणि नेक्स्ट वर गेल्यानंतर पुढे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी क्वालिफिकेशनचा मुद्दा जो आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तुमचं एज्युकेशन 21/8/2025 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असावं तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. या ठिकाणी 10वीची माहिती टाकायची आहे तुम्हाला पहिल्या कॉलम मध्ये. SSC SSLC 10th स्टँडर्ड इक्विव्हॅलंट या ठिकाणी स्टेट बोर्ड टाकायचंय. काय करायचंय, स्टेट बोर्ड. ओके, नंतर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ पासिंग टाकायचंय, कधी पास झालात. या ठिकाणी मार्क टाकायचे. या ठिकाणी फर्स्ट क्लास सेकंड क्लास तुम्हाला चूज करायचे विद्यार्थी मित्रांनो. नंतर ग्रॅज्युएशन जे आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचंय तुम्हाला, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. SPPU मधून झाले तर SPPU करा. नंतर या ठिकाणी कशामधून तुमची डिग्री झालेली आहे, या ठिकाणी काय तुम्हाला कॉमर्स मधून झाले का, सायन्स मधून झाले का, आर्ट्स मधून झालेले हे तुम्हाला इथे चूज करायचंय. आणि या ठिकाणी स्पेशलायझेशन सब्जेक्ट जे आहे या ठिकाणी बीकॉम असेल, बीकॉम असेल, BA असेल, BSc असेल, BE असेल, BPharm असेल, या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर इथे डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ पासिंग जे आहे आणि इथे मार्क्स आणि इथे तुमचा जो काही समजा जो काही क्लास आहे किंवा ग्रेड आहे ते तुम्हाला टाकायचंय. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असतं, पोस्ट ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन टाकून द्यायची. ओके, चला पुढे. मग आता पुढे क्वालिफिकेशन अँड कम्प्युटर नॉलेज हा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मी क्लिअर करणार. क्वालिफिकेशन आणि कम्प्युटर नॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकून द्या. प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर प्रोफेशनल क्वालिफिकेशन टाकून द्या. ऑदर मध्ये MSc टाका किंवा टॅली टाका, तुम्हाला जे टाकायचं ते टाकू शकता. जे काही केलेलं असेल एक्स्ट्रा ते टाकून द्या. नंतर पुढे तुम्हाला क्वेश्चन विचारला, डू यू हॅव ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन अ कम्प्युटर सिस्टम. आता या ठिकाणी काय करायचंय, प्रत्येकाने यस करायचं आहे. मला कम्प्युटरचं नॉलेज आहे असं सांगायचंय. डू यू हॅव ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन अ कम्प्युटर सिस्टम, यस करायचं आहे. मग खाली तुम्हाला डिटेल्स ऑफ कम्प्युटर नॉलेज. ओके, सर्टिफिकेट इन कम्प्युटर ऑपरेशन किंवा सर्टिफिकेट इन कम्प्युटर नॉलेज. ओके, नंतर सर्टिफिकेट कम्प्युटर लँग्वेज असं तुम्हाला पुढे इन्फॉर्मेशन दिलं जाईल. तर या ठिकाणी ज्यांचं समजा स्टडीड इन हाय स्कूल और कॉलेज और इन्स्टिट्यूट असेल तर तिकडे तुम्हाला लँग्वेजेस येतील किंवा ॲज अ एक सब्जेक्ट म्हणून तुम्ही शिकलेला आहात ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी येईल. नंतर डिप्लोमा इन कम्प्युटर ऑपरेटिंग असेल किंवा सर्टिफिकेशन असेल, ओके, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे येईल. तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेशन तुम्ही चूज करू शकता. डिप्लोमा इन सर्टिफिकेशन करू शकता. ज्यांचं 10वी ज्यांचा सब्जेक्ट आहे समजा कॉलेज लेवलला किंवा स्कूल लेवलला किंवा इन्स्टिट्यूट लेवलला त्यांनी हे चूज करायचं आहे. मग या ठिकाणी कम्प्युटरचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायची गरज आहे का? नाही. सध्या तुम्हाला कम्प्युटरचं सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज नाहीये विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सर्टिफिकेट सध्या नाहीये तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, फक्त काय करा, ऍडमिशन घेऊन टाका कुठेतरी कम्प्युटर सर्टिफिकेशनला आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येणार आहे त्यावेळेस आपल्याकडे सर्टिफिकेशन पाहिजे, एवढंच मुद्दा आहे फक्त, बाकी काही नाही. ओके, त्याच्यामुळे खूपच टेन्शन घेण्याची गरज नाहीये. लगेच अर्जंट 21 तारखेच्या आत मला कम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे असं काही नाहीये. ओके, फॉर्म भरताना फक्त एवढं लक्षात ठेवा, सर्टिफिकेट इन कम्प्युटर ऑपरेशन करा. ओके, बाकी काही करू नका. ओके, आणि MSc करून घ्या, चालेल. ओके, चला पुढे. नंतर
वर्क एक्सपिरियन्सचा मुद्दा येतो. तो वर्क एक्सपिरियन्सचा मुद्दा जो आहे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे त्यांनीच हा वर्क एक्सपिरियन्स टाका, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी सोडून द्या. वर्क एक्सपिरियन्सचा मुद्दा जो आहे, ज्यांच्याकडे वर्क एक्सपिरियन्स आहे त्यांनी टाका, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी सोडून द्या. काय करा, सरळ सरळ नो करा ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी, आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी यस करा. ओके. नंतर पुढे सांगितलं की प्री एक्झाम ट्रेनिंग तुम्हाला घ्यायची आहे का, ती ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे. ओके. कोणासाठी, SC ST OBC आणि रिलिजन मायनॉरिटीसाठी. लागत असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके. नंतर वेदर एनी प्रोसिक्युशन डिटेशन फाईन कन्व्हिक्शन सेंटेन्स अगेन्स्ट यू हॅज बीन अवॉर्डेड बाय द कोर्ट ऑफ लॉ फॉर एनी ऑफेन्स. तुम्ही एखादा गुन्हा केलेला आहे का, तुमच्या विरुद्ध कोर्टात केस चालू आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके. नंतर पुढे बघा, या ठिकाणी लँग्वेज नोंद, तुम्हाला कोणकोणती लँग्वेजची माहिती आहे. पुढे सांगितलं की ते मी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की तुमच्या विरुद्ध एखादा गुन्हा आहे का, तुमच्यात कोर्टात केस चालू आहे का तुमच्या विरोधात, असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. ओके. नंतर आता लँग्वेज मराठी ही कंपल्सरी आहे महाराष्ट्रातून अप्लाय केल्यामुळे. ओके. आणि या ठिकाणी मराठी मला वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि बोलता आली पाहिजे. हा जो समजा हा जो हे इकडे असं घ्यायचं आहे तुम्हाला, एरो इकडे घ्यायचं आहे, इकडे घ्यायचं आहे, हे पुरे क्लिअर करायचे. नंतर इथे हिंदी जे आहे, हिंदीला सुद्धा तुम्हाला रीड, राईट आणि स्पीक. नंतर इंग्लिश या ठिकाणी रीड, राईट आणि स्पीक. नंतर इथे व्हॅलिडेट युअर इन्फॉर्मेशन करा आणि पुढे काय करा, सेव्ह आणि नेक्स्ट वर जा. कुठे, सेव्ह आणि नेक्स्ट. ओके. चला पुढे. नंतर बँक प्रिफरन्स, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला बँक प्रिफरन्स द्यायचे आहे. बँक प्रिफरन्स देताना आता मी या ठिकाणी, आता तुम्हाला बँक प्रिफरन्स देताना काय करायचंय, नेम ऑफ द बँक्स या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या बॉक्सवर क्लिक करायचंय. कोणती बँक पहिली द्यायची आहे, दुसरी बँक कोणती द्यायची आहे, तिसरी बँक कोणती द्यायची आहे, चौथी बँक कोणती द्यायची आहे, पाचवी बँक कोणती द्यायची आहे. आता हे जे प्रिफरन्स दिलेले मी हे ब्रँड नुसार दिलेले, हे लक्षात ठेवा. ओके. मी पहिला जो आहे प्रिफरन्स दिला पंजाब नॅशनल बँक, दुसरा बँक ऑफ बरोदा, युनियन बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, नंतर इंडियन बँक आणि खाली काही बँका आहे समजा युको बँक आणि पंजाब अँड सिंध बँक. ओके. आता हे ब्रँड नुसार दिलेलं आहे, वॅकन्सी नुसार दिलेले नाहीये. तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता. मी फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे की प्रिफरन्स कशा पद्धतीने भरायचे आहे. तर 11च्या 11 प्रिफरन्स आपल्याला भरायचे. लक्षात ठेवा, या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. ज्या बॉक्सवर तुम्ही क्लिक केलं पहिल्यांदा तो पहिला प्रिफरन्स तुमचा ठरेल. दुसऱ्यांदा दुसऱ्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तो दुसरा प्रिफरन्स तुमचा ठरेल, हे लक्षात ठेवा. तिसऱ्यांदा तिसऱ्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तिसरा प्रिफरन्स तुमचा तो ठरला जाईल. ओके. लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, प्रिफरन्स द्यायचे आहे, बँक प्रिफरन्स. आणि पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट अपलोड करताना तुमचा लेफ्ट थंब इम्प्रेशन, निशाणी डावा अंगठा. ओके. डाव्या अंगठा जो आहे, तुम्हाला डाव्या अंगठाचा थंब जो आहे, ओके, थंब तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी 20 KB ते 50 KBच्या दरम्यान त्याची फाईल तयार करायची आहे. स्कॅन करून तो अपलोड करायचा आहे. नंतर जे हँड रिटन डिक्लेरेशन आहे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेलं आहे. तर ते हँड रिटन डिक्लेरेशन स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये ब्लॅक पेनला तुम्हाला व्हाईट पेपरवर लिहायचं आहे आणि त्याची सुद्धा 50 ते 100 KBच्या दरम्यान साईज ठेवायची आहे आणि ते सुद्धा अपलोड करायचं आहे. आणि आता नवीन मुद्दा जो आहे IBPS क्लर्कला त्यांनी सांगितलं, या ठिकाणी तुम्हाला जे की 10वी किंवा 10वीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी PDF फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचं आहे. हा मुद्दा नवीन आहे, लक्षात ठेवा. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी PDF फॉर्मॅट मध्ये काय करायचंय, अपलोड करायचं आहे फॉर्म भरत असताना. ओके. नंतर या ठिकाणी हँड रिटन डिक्लेरेशन आणि थंब इम्प्रेशन हे जे आहे व्हॅलिड आहे, या ठिकाणी कन्फर्म करायचं. नंतर पुढे सांगितलं की आय ॲग्री टू कनेक्ट टू डिजिलॉकर टू फेच माय डिटेल्स, नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, जेंडर, आधार, ओके, नंबर, SSC आणि ग्रॅज्युएशन डिटेल्स. ओके. जर डिजिलॉकरवर तुमचा अकाउंट असेल तर या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन जे आहे डिजिलॉकर नुसारच मी टाकलेली आहे फॉर्म भरताना, याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. असेल तर तुम्ही काय करा, यस करा डिजिलॉकरवर तुमचा अकाउंट असेल तर, नसेल तर नो करा. ओके. आणि या ठिकाणी सिक्युरिटी कोड जो आहे तो टाका आणि पुढे चाला विद्यार्थी मित्रांनो. ओके. असं काही नाहीये कंपल्सरी डिजिलॉकरला अकाउंट पाहिजेच म्हणून. ओके. असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके.
त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके, नंतर या ठिकाणी आता मागचा जो इंटरफेस आहे हे पूर्ण झाल्यानंतर हा सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे, फोटो, नंतर तुम्ही काय काय इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला प्रिव्ह्यू मध्ये दिसेल. कुठे? या ठिकाणी प्रिव्ह्यू मध्ये दिसेल. ओके, या प्रिव्ह्यू मध्ये सगळा फॉर्म जो आहे तुम्ही काय करा, चेक करून घ्या की जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही टाकलेली आहे एकदम व्हॅलिड आहे, पूर्णपणे करेक्ट आहे, सगळी इन्फॉर्मेशन काय बरोबर आहे, कुठेच माझी मिस्टेक झालेली नाहीये. आता तुम्हाला ह्याची खात्री पटल्यानंतरच पुढचा इंटरफेसकडे जायचंय, कारण पुढचा इंटरफेस आहे पेमेंटचा. काय? पेमेंटचा. कारण एकदा पेमेंट केलं की पेमेंट परत येत नाही, त्यासाठी मला डबल फॉर्म भरावा लागतो. जर आपले काही मिस्टेक झाल्या तर 850 रुपये 850 रुपये तुम्हाला इथे पे करावे लागतील. त्यामुळे मिस्टेक होऊ देऊ नका फॉर्म भरताना. ओके, काळजीपूर्वक फॉर्म भरा. पेमेंट जे आहे तुम्ही लास्टला करायचं आहे, सगळं फॉर्म चेक केल्यानंतर. कधी पण जर तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरले, समजा 2 किंवा 3 फॉर्म भरले, तर लास्ट जे रजिस्ट्रेशन असेल, शेवटी जो फॉर्म भरला असेल तोच फॉर्म तुमचा ग्राह्य धरला जातो, हे लक्षात घ्या. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला पेमेंट कशाद्वारे करायचंय, या ठिकाणी सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढचा इंटरफेस येतो असा विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी काय करायचंय, तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करायचंय, डेबिट कार्डद्वारे, इंटरनेट बँकिंगद्वारे किंवा फोन पेद्वारे किंवा QR कोड येतो, या ठिकाणी QR कोडला क्लिक करायचंय आणि त्याला स्कॅन करायचं आणि 850 रुपये पे करायचं. 850 रुपये पे केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज येतो. मेसेज आला किंवा मेल आला, पेडचा मेसेज आला तर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट झाला, आणि अनपेडचा आला तर तुमचा फॉर्म सबमिट झाला नाही. हे लक्षात ठेवा, हे काळजीपूर्वक लक्ष द्या. ओके, पेड असेल तर तुमचा फॉर्म सबमिट झाला, अनपेड असेल तर तुमचा फॉर्म सबमिट झाला नाही. डबल पेमेंट करा अनपेड असेल तर. आणि काही लोकांनी पैसे पे केले आणि अनपेडच दाखवत आहे, तर जे पैसे तुमचे गेलेले आहेत ते पैसे पुन्हा परत येतात. पण डबल पेमेंट करा. तुमचं जोपर्यंत पेड दाखवत नाही तुमचं स्टेटस, तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होत नाही. ओके, हे लक्षात ठेवा. नंतर पुढे जे विद्यार्थी नवीन असतील, जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याची प्रोसेस कंप्लीट समजून घेतली असेल, त्यांना काहीच अडचण येणार नाहीये. हा व्हिडिओ जो आहे जो शेवटपर्यंत बघितला असेल तर काहीच तुम्हाला इथे प्रॉब्लेम येणार नाही. आणि काही अडचण जरी आली तरी सुद्धा आपलं जो काही नंबर्स असेल त्या नंबर्सवर तुम्ही कॉल करू शकता. नंतर माझा पर्सनल नंबर आहे, पर्सनल नंबर सुद्धा मी अनेक ग्रुपला ऍड आहे, त्या ग्रुपवर तुम्ही मेसेज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह केले जातील. ओके, तर नवीन बॅच जे आहे, आपली महत्त्वाची सूचना आहे की नवीन बॅच जी आहे आपली 5 ऑगस्ट 2025 पासून सकाळी 7:30 ते सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये चालू झालेले डेमो लेक्चर ऑलरेडी चालू आहे. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहे त्यांनी साकार एज्युकेशन नाशिक या ठिकाणी ऑफलाईन लेक्चर जे आहे ते अटेंड करू शकता, डेमो लेक्चर अटेंड करू शकता, आणि आवडल्यास नक्की तुम्ही काय करू शकता, कंटिन्यू करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, जे विद्यार्थी या ठिकाणी नवीन आहे आपल्या युट्यूब चॅनलला, त्यांनी अजून सुद्धा आमचं युट्यूब चॅनल जे सबस्क्राईब केलेलं नाही, व्हिडिओ बघतात परंतु आमचं चॅनल सबस्क्राईब केलंच नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, आमचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथून पुढील नवीन गोष्टी तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी. ओके, नंतर जे विद्यार्थी समजा युट्यूबला जॉईन आहे, युट्यूबला आमचा व्हिडिओ बघतात परंतु आमच्या अजून सुद्धा टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले नाहीये, त्यांनी आमच्या टेलिग्राम चॅनल सुद्धा काय करायचंय, जॉईन करून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपलं इन्स्टाचं पेज आहे त्याच्यावर इन्स्टाला फॉलो करायचंय. नंतर जे काही समजा व्हॉट्सअप ग्रुप आहे याच्यावर सुद्धा आम्ही खूप सारी इन्फॉर्मेशन टाकतो, व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊन जायचं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. असंच प्रेम तुमचं असू द्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.